तुम्ही महिलांच्या केसेस घेत नाही, तुम्ही फक्त पुरुषांच्या केसेस घेता. कारण त्याचा चेहरा व्हायरल झाल्यामुळे तुम्हाला सुद्धा खरं तर आरोपीच्या पिंजऱ्याचं सुद्धा पब्लिसिटी कशी घ्यायची हे मी आईच्या पोटून शिकून आलो. तुम्ही कारण सांगताय, पण मला ही पळवाट वाटते. पत्रकार बांधवांना सुद्धा मी एक विनंती करतो. मला तुम्ही हेच जे- पचत नाहीये. हा काळा कोट मला एकाने गिफ्ट केला. तर बिग बॉस मध्ये तुमची एंट्री होती असं पण कळलं. नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, मागच्या काही दिवसांपासून प्रत्येक पुणेकर खरं तर शॉक झाला होता. कारण स्वारगेट इथं जे बलात्कार प्रकरण झालं त्या घटनेने अख्ख्या पुण्याला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलं होतं. आणि यासोबतच दत्ता गाडे नावाचा हा आरोपी प्रकाश झोतात आला, वाईट अर्थाने आला. पण त्याच्यासोबतच आणखीन एक व्यक्ती प्रकाश झोतात आली. खरं तर मागच्याही अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये ती व्यक्ती प्रकाश झोतात आलेली होती. मात्र मला वाटते आरोपीच्या सोबतच सगळ्यात जास्त लोकांनी खूप निगेटिव्ह कमेंट ज्यांच्याबद्दल केल्या असतील ते आहेत दत्ता गाडे या आरोपीचे वकीलपत्र घेणारे ॲडव्होकेट वाजिद खान. आज वाजिद खान सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे इकडे. थँक्यू. दत्ता गाडे प्रकरणाकडे मी येणारच आहे. पण पहिलाच प्रश्न हा आहे की तुम्ही महिलांच्या केसेस घेत नाही, तुम्ही फक्त पुरुषांच्या केसेस घेता. काही स्पेसिफिक कारण आहे का यामागं? पहिली गोष्ट सांगतो की मी महिलांची खूप रिस्पेक्ट करतो. मला आज इथपर्यंत पोहोचवणारी माझी बायको आहे. म्हणजे तुमच्या समोर जो व्यक्ती बसला आहे तो बिअर बारमध्ये दारूचे उष्ट्या ग्लास धुणारा एक व्यक्ती इथं बसलेला आहे. माझ्यात एक चांगला वकील आहे आणि मी इथपर्यंत पोचू शकतो हा विश्वास फक्त माझ्या बायकोला होता. तिने तिचं करिअर एज्युकेशन बाजूला ठेवून काम करून मला खूप कॉपरेट केलं. दुसरी गोष्ट, मी त्या महिलांच्या केसेस घेत नाही ज्या काय म्हणतात नाही आम्हाला सासूचंही नाव टाकायचं, आम्हाला सासऱ्याचंही नाव टाकायचं आहे, आम्हाला. मी जर तिला बोललो की तुझ्या घरात दोषी कोण आहे तेवढं सांग, तुला अन्याय किती केला आहे त्या लोकांचं सांग, त्या केसेसमध्ये नाही टाकायच्या. मी तुमच्या चॅनलसमोर एक उदाहरण देतो. या ठिकाणी MPSC करणारी पुण्यातली 2 जोडपी, एक मुलगा एक मुलगी, ऑलरेडी त्या मुलीचं डिवोर्स झालं होतं. अच्छा. पुण्यात इथं आल्यावर ती एका विशिष्ट व्यक्तीच्या प्रेमात पडली. दोघंही MPSCची एकत्र तयारी करायची. काय झालं, तो MPSC पास झाला, मोठा ऑफिसर झाल्या मग दोघात साहजिक आहे एक दुरी निर्माण झाली आणि तो हिला अवॉइड करू लागला. अरे आता घरचे नाही मानणार आहे, तुझं मॅरिड झालं होतं, मी घरच्यांशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, असं असं तो करून तो मुलगा तिला अवॉइड करू लागला. मग ही माझ्याकडे आली, एक्झाम्पल देतोय, माझ्याकडे आल्यावर मी तिला सांगितलं की डायरेक्ट FIR करू नको, तुला लग्न करायचा उद्देश असेल तर FIR करू नको. ओके. मग मी तिला ही गोष्ट सांगितली, म्हणलं की बघ काय असतं, एक अनामिक भीती हा खूप महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. तुला जर ह्यामध्ये त्याच्यासोबत लग्नच करायचं असेल तर FIR पर्याय नाही. जेव्हा FIR होते तेव्हा लग्न शक्यतो होत नाही आणि झालं तर ते टिकत नाही. मग ती म्हणली सर काय करायचं, म्हणलं आपण एक लिगली नोटीस टाकू. मी लिगली नोटीस टाकतो, त्याला फोन करून बोलतो. मग आम्ही त्याला एक नोटीस टाकली की असंच आहे भाऊ आणि तू चुकीचा वापर केलेला आहे. मग नोटीस आल्यानंतर तो जो समोरचा माणूस आहे, पुरुष आहे, तो हे झाला आणि त्याने काय केलं की ह्या मुलीलाच कंट्रोलमध्ये घेतलं. चल कुठं वकिलांच्या नादी लागली, कोर्ट कचेरीच्या नादी लागली. मग त्याने काय केलं की हिच्याजवळ जेवढे पुरावे होते, मोबाईल मॅसेज सगळं हे घेतलं. आता त्या मुलीने मला कॉन्टॅक्ट नाही केला. मी सहज फोन लावला, काय तायडे काय झालं? नाही सर झालं म्हणे, आता आमचं मिटलं केलं, त्याने असं वगैरे बोलला. मी म्हणलं बघ विश्वास ठेवू नको. तुला करायचं असेल, जे काही राहायचं असेल तर आता ॲग्रीमेंट बनव, काहीतरी कर, किंवा इवन दो आळंदीला एक लग्न नॉर्मल करून त्याला म्हणून नंतर आपण घोषित करू. नाही म्हणे सर काही टेन्शन नाही वगैरे वगैरे. म्हणलं बघ, नाही म्हणे सर आता काही टेन्शन नाही. मग काही दिवसाने त्या महिलेचा परत फोन आला की माझ्याकडचा मोबाईल घेतला, हे घेतला, ते घेतला. मग म्हणे सर काय करू आता? मला परत फोन नको. तर अशा प्रकारच्या महिलांच्या मी केसेस नाही घेत. माझी पहिली जिंकलेली केस कडूबाई एका गरीब महिलेची होती. मी कुठली केस घेताना कौटुंबिकमध्ये सुद्धा त्या बाईला एक सांगत असतो, दोषी कोण आहेत त्यांचीच नावं सांग, जे दोषी नसेल त्यांची नावं टाकत असेल तर ते मला नको आहे. आता येते दत्ता गाडेकडं. खरं तर एसटीने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला बघणं, त्यांना हिरणं आणि त्यांचा विनयभंग करणं किंवा त्यांचा अत्याचार करणं, थोडक्यात त्यांना लुटणं, या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झाल्यात आणि एकूण त्याच्यावरती 6 गुन्हे आहेत, जे 6च्या 6 गुन्हे महिलांनी नोंदवलेले आहेत आणि सगळे विनयभंगाचे आहेत. येस. यावर काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही जसं मला तपासात निष्पन्न झालंय असं तुम्हाला वाटतंय?
निष्पन्न झाल्याचे पुरावे जर तुम्हीच स्वतः दिले कोर्टात तर उलट आपल्याला फायदा होईल. पण ते निष्पन्न झालेले नाही, नाही. कारण या बातम्या आहेत मीडियामध्ये, येस येस, तर ते बातम्याच आहेत आणि ते पेंडिंग आहेत. आता मी खास येतो दत्ता गाडेच्या 6 केसेसवर. 6 केसेसमधून एक केसमध्ये तो सुटलेला आहे. 5 केसेस आणि त्याच्यावर काय केसेस आहेत. महिला बघतो, एकटी महिला बघतो, हेरतो तिला गाडीत, खास एक जुनी गाडी पण घेतली आणि म्हणे तो महिलांना म्हणतो चल बस आणि नेतो आणि तिचे दागिने ओढतो आणि त्या महिलेला तिथं सोडतो आणि जातो. हे तर आहे ना. अशी कुठली कंप्लेंट आहे का की एखाद्या महिलेला तिथं दागिने बिगिने घेतले, तिच्यावर बलात्कार केला, रेप केला वगैरे वगैरे केला का? याचाच अर्थ तो व्हीपी नाही हे सिद्ध होतं. म्हणजे वासना पीडित लिंगपिसाट नाही, तो चोर आहे असं सिद्ध होतं. त्यामुळे मी व्हीपी शब्द वापरला, शुद्ध मराठी. तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की त्याच्यावर केसेस कंप्लेंट दाखल त्या चोरीच्या. मग काय होतं की इथे एक दृष्टिकोन तयार होतो. पोलिसांनी, तपास अधिकाऱ्यांनी त्याचा मीडियासमोर चेहरा व्हायरल करायला नाही पाहिजे होता, कारण त्याचा चेहरा व्हायरल झाल्यामुळे आज त्याच्या कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. पण तो पळून गेला ना सर. येस, तो पळून गेला म्हणून ते जाहीर करावं लागलं. आता जसं तुम्ही बोलले तो पळून गेला, नाही तो का पळून गेला हा प्रश्न मी पुढे विचारणारच आहे, पण तो पळून गेला मूळ मुद्द्यावर येऊ. पळूनवरच आपण येऊ. मला चिपळून मी खूप ऐकलंय पण पळूनचं उत्तर मी देतो. आता एखादा आरोपी जेव्हा गुन्हा करतो तेव्हा तो पळून कुठं जातो? युपी, बिहार, महाराष्ट्राच्या बाहेर. त्याला म्हणतात पळून जाणे. परंतु काहीतरी डेंजर केलंय, खतरनाक केलंय, गुन्हा केला आणि त्यानंतर चला आपल्या गावात, आपल्या शेतात, आपल्याच त्या ठिकाणी, आपल्याच घरी, त्याला पळून जाणे नाही म्हणतात. जेव्हा आरोपीला अशी जाणीव होते की आपण काहीतरी गंभीर केलंय तेव्हा तो पहिल्यांदा आपलं शहर, आपलं गाव सोडतो. हा कुठेही शहर सोडून नाही गेला, गाव सोडून नाही गेला, आपल्याच शेतात गेला, आपल्याच गावात गेला. सर पण मुद्दा हा पण आहे ना, जो अनुभवी आहे, मुरलेला आहे एकूणच या सगळ्यामध्ये, आणि त्याला माहिती की या सगळ्यातनं आपण सही सलामत सुटून बाहेर पडणार आहोत याची खात्री आहे त्याला, म्हणून तो कदाचित घरीच गेला असेल, म्हणून तो बाहेर कुठे पळून गेला नाही. किंवा आत्तापर्यंत कदाचित काय म्हणूया आपण की त्यांनी फक्त विनयभंग केलाय, असं जसं मी मगाशी म्हणाले की मीडियामध्ये अशा सगळ्या बातम्या आहेत की फक्त असं निष्पन्न झालं की बाबा त्यांनी विनयभंग केलाय, पण ह्यावेळेला त्यांनी थेट बलात्कारच केलाय. आणि म्हणून मग कदाचित त्यालाही थोडंसं गांभीर्य वाटलं असेल. तोपर्यंत त्या मुलीने तक्रार केलेलीच होती आणि फोटो व्हायरल झालेच होते, म्हणून कदाचित. मला तुमचा एक शब्द आवडला, एखादा मुरलेला. एखादा मुरलेला याचा अर्थ हा मुरलेला नाहीये किंवा हे नसू शकेल किंवा तिथे काय घडलं आणि काय झालं हे फक्त आमचं मेहरबान कोर्ट, न्यायाधीशच ठरवणार आहे. अगदीच अगदीच. जर तुम्ही, मी, इवन दो कुणीही जर ते ठरवलं, दाखल केलं, हे केलं तर कदाचित तुमच्या माझ्यावर कंटेम्प्ट दाखल होईल. त्यामुळं तिथे घटना काय घडली हे रिव्हेल करायचा आणि सांगायचा अधिकार फक्त कोर्टाला आहे, आणि तो पण कधी, जेव्हा आदेश होईल तेव्हा. सर, याला अनुसरूनच माझा दुसरा आणि पुढचा प्रश्न आहे. तुम्हीच म्हणताय की हे सगळं कोर्टात सांगेल आपल्याला, पण तुम्ही थेट आरोप केलाय की संगनमत करून आणि आय मीन विथ कन्सेंट ज्याला म्हणतो आपण. आता पोलिसांनी जे फुटेज व्हायरल केले, इव्हन सर, लेट मी फिनिश. इव्हन तुम्ही हे पण म्हणालाय त्याच्यामध्ये की त्या मुलींनी पैसे घेतलेत आणि पैसे घेऊन शरीर संबंध प्रस्थापित केलेत, असाही आरोप. नाही, पैशाचा आरोप माझा कुठेही नाहीये. पैशाच्या बाबतीत नाही. अशी बातमी असेल मला दाखवा, मी वकिली सोडून देईल. तुम्ही आत्ता सुद्धा बघा त्या मॅटरमध्ये पैशाचं वक्तव्य करणारे वकील कोण आहेत. तुम्ही आत्ता जरी गुगल केलं, युट्यूब केलं, आजच्या काळात सोपं आहे. स्वारगेट रेप केस टाका, समोर येईल. किंवा स्वारगेट रेप केस मनी ॲलिगेशन्स ॲडव्होकेट, मग त्या वकिलांचा, त्या दोन्ही वकिलांचे सुंदर कन्सेंटवर येतो की आता जे CCTV व्हायरल झालेत त्या पीडितेची आयडेंटिटी जपणं हे तपास यंत्रणेचं पहिलं काम होतं. त्या आरोपींचं जे आयडेंटिटी आहे ते जपणं त्यांचं पहिलं कर्तव्य होतं. सर, आरोपी पळूनच गेला होता, त्यामुळे त्याची आयडेंटिटी रिव्हील करणं भाग. 2 मिनिटापूर्वी मी पळून आणि चिपळूणचा अर्थ आत्ताच एक्सप्लेन केलाय. पळून जायचंय तर माणूस तिकडे जाईल, आपल्या घरी येतं कुठेही जाणार नाही, त्याला म्हणतात पळून जाणे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, एक तुमच्यासमोर एक उदाहरण देतो. बऱ्याच वेळेस असं होतं की मी घरी आलो, बूट इकडे फेकलं, बायकोवर रागवली, तर मी 2 मिनिटं पळून जात असतो आणि नंतर वापस येत असतो, तर त्याला फरार होणे म्हणत नाही. म्हणजे 2 मिनिटं गेला की इकडे आला. तर हा आरोपी घटनेच्या नंतर, घटना अजून म्हणणार नाही मी की हे प्रकार सो अँड सो वगैरे वगैरे, गेला, आपल्या गावात गेला, आपल्या शेतात गेला, आपल्या घरी गेला. बरं, एवढंच कशाला? आत्महत्या कोण करतो? ज्याला स्वतःच्या इज्जतीची काळजी. हॅबिच्युअल असेल, मी कशाला मरतो, असं पण असतं. नाही, पण आता आपण अडकलोय, आता आपल्याला पर्याय नाहीये, यातनं आपण सुटू शकत नाही. आपण इतके दिवस चालून गेलो, पण आता कदाचित जपणाऱ्या माणसांनीच आत्महत्या केलेल्या आहेत, अशी बरीच उदाहरणं आहेत. अर्थात आहेत, हे मी नाकारणार नाही. दुसरी गोष्ट, मी आत्ताही बोललो की बाबा पळून गेला, हे मी मान्यच करत नाही. तो गावाला गेला, आपल्या घरी गेला,
आलं उदाहरण. सर मी तेच म्हणाले की मुरलेला होता म्हणून म्हणून कदाचित तो थेट घरीच गेला. त्याच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे, त्यामुळे त्याला मुरलेला असं म्हणताच येणार. सर त्याच्या मैत्रिणीकडे येऊया. त्याच्या मैत्रिणीने सुद्धा सांगितलंय की तो तिच्या खूप मागे लागला होता आणि रादर तू नाही पटत तर मला किमान तुझी मैत्रीण तरी पटवून दे. मग यावरून तुम्हाला असं वाटत नाही का की खरंच हा मला हॅबिच्युअल नाही, मला मैत्रिणीचा खरंच पाठ माहित नाही. हा जो पाठ आलेला आहे सर मैत्रिणीचा, मीडियामध्ये बातम्या आहेत या बाबतीतही सगळ्या. मी त्या नक्कीच सगळ्या मैत्रिणीच्या बातम्या बघेल, मलाही कामी येतील ते तुम्ही जे बोलले. पण खरं सांगतो की तुमच्या समक्ष खोटं नाही बोलणार. ते मैत्रिणीचा काय किस्सा आहे खरंच मला सर पण माहित तुम्ही नाही. त्याचं वकीलपत्र हो, घेतलं आणि कारण तुम्हाला हा किस्सा कसा माहित वकील नाही? हा माहित नाही की त्याचं कारण हे आहे की जे महत्वाचं आहे मी तेवढीच माहिती घेतली. आणि सुरुवातीपासून जेव्हा आरोपीच्या काही मित्र आणि मैत्रिणींची चौकशी केली गेली तेव्हा या मैत्रिणींनी सुरुवातीपासूनच हेच सांगितलं की हा माझ्याही मागे लागला होता, यांनी मलाही मेसेजेस करून त्रास जेवढी दिले. नावं आहेत, जेवढी सांगितलेली आहेत, त्या सगळ्यांना कोर्टामध्ये इन्काउंटर न करता सो अँड सो पार्ट समोर येणारच आहे. सर सुप्रीम कोर्टाची एक गाईडलाईन आहे, त्या मगाच्याच मुद्द्यावर येईन मी, की विथ कन्सेंट जर सेक्शुअल रिलेशन झालेलं असेल, विथ कन्सेंट बरोबर, तो गुन्हा म्हणजे नाहीये. सहमतीने, तर तो बलात्कार नाहीये किंवा तो बरोबर. गुन्हा नाहीये. पण असं वाटत नाहीये का की अशा प्रकरणांमुळं रादर मी तर तुम्हाला सुद्धा खरं तर आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं असं म्हणेन मी आता, आणि मी या जाहीर म्हणतेय. तर याचा किंवा तो आदेश तुम्ही पायदळी तुडवताय असं वाटत नाही का सर? नाही 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 नाही, उलट स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. माझं काय म्हणणं आहे की पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता अशी एक समाजाची डेफिनेशन झालेली आहे. या ठिकाणी सगळेच पुरुष आरोपी नाही आहेत, सगळ्याच महिला खोट्या कंप्लेंट टाकत नाहीत. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा भविष्यात समजा आपल्या कायदा काय म्हणतो की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, एका निर्दोषाला शिक्षा नाही व्हायला पाहिजे. म्हणून हे प्रकरण मी हातात घेतलंय. मला सांगा, समजा एखादा बलात्काराच्या केसेस रोज दाखल आहेत, वकील उठतात, त्या केसमध्ये वकीलपत्र टाकतात, पॉस्को आहे, विनयभंग आहे, बलात्कार आहे, भरपूर आहेत. फक्त ही केस मीडियाने उचलली, मीडियाला त्यामधलं गांभीर्य जाणवलं, मीडियाने ती हायलाईट केली, म्हणून तो आरोपी. ती केस मी लढायची नाही. देव चांगल्या माणसाला अन्न देतोय, वाईट माणसाला अन्न देतोय, तो भेदभाव करत नाही. मी एक लॉयर आहे, वकील आहे, माझं काम आहे जी त्याची बाजू आहे ती मांडणे. तो आरोपी आहे नाही आहे ते कोर्ट ठरवेल. तुम्हीच आता म्हणालात की मीडियाने या केसला खूप हाईप दिली आणि म्हणून तुम्ही हे घेतलं. तुमच्यावरचा पहिला जो काही ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती लोक प्रतिक्रिया देत आहेत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती या बातम्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ट्रोल केलं जाते आणि सगळ्यात पहिला आरोप तुमच्यावर ठेवला जातोय की या प्रकरणात काय म्हणूया पब्लिसिटी मिळते म्हणून तुम्ही हे प्रकरण हातात घेतले किंवा म्हणून तुम्ही आरोपीचं वकीलपत्र घेतलं. पब्लिसिटी कशी घ्यायची हे मी आईच्या पोटून शिकून आलोय. माझे जेवढे मागचे मॅटर्स बघितले असेल तर मी कुठलंही साधं मॅटर घेतो आणि त्याला पब्लिसिटीपर्यंत नेतो. पब्लिसिटी मोठ्या मॅटरमध्ये कधीच नसतो मी. सलमान खानने कोर्टाचा अवमान केला होता, कंटेम ऑफ कोर्ट, ती बाब मला जाणवली. सलमान खानच्या विरोधात बांद्रा कोर्टात प्रकरण दाखल झालं आणि नंतर ते मोठं झालं. त्यापर्यंत ते कुणाला माहीत नव्हतं. अमिताभ बच्चनची कॉम्प्लॅनची जाहिरात होती, ॲड, ताकद का भूत, म्हणजे कॉम्प्लॅन खायचं, तुमचं पोरगं ते भूत येणार, दप्तर उचलताना पुढे नेणार. हे कुठेतरी चुकीचं आहे, जादूटोणा कायदा ॲक्टचा उल्लंघन आहे, हे चुकीचं आहे. म्हणून ती केस मी दाखल केली आणि ती ग्रीपला गेली. याशिवाय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन असतं, त्याला पुण्यतिथी म्हणून एक विशिष्ट कॅलेंडरवाला छापायचा. ही बाब चुकीची आहे, ते मी दाखल केली आणि ती केस मी ग्रीपपर्यंत नेली. सनी लिओनीने रागिनी MMS मध्ये हिंदू धर्माचा अपमान केलाय, ती मी टाकली, वरती नेली. PK फिल्मच्या विरोधात केस करणारा मी आहे. छावा चित्रपटात आपले छत्रपती संभाजी महाराज यांना नृत्य करताना, लेझिम खेळताना दाखवलंय, हे चुकीचं आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावर आवाज मीच उठवला होता. म्हणजे मी आजपर्यंत हायलाईटच्या केसेसमध्ये नाही गेलेलो आहे. माझी कुठलीही केस काढा, मी तो मुद्दा गंभीर आहे ते जाणतो आणि मग म्हणजे पब्लिसिटी घ्यायची असेल तर मला याची गरज नाही आहे. एखाद्या महिलेच्या चारित्र्याशी निगडीत गोष्टीने पब्लिसिटी मी कधीच घेणार नाही. माझे जुने मॅटर बघा, केसेस बघा. इवन दो आत्ता माझ्याकडे एक लेटेस्ट केस आली आहे, फरहान अख्तरचा मालेगाव सुपरमॅन हिरो हा चित्रपट गाजतोय. आजच मी सोशल मीडियावरती पोस्ट सोडली आहे. त्यामध्ये जी महिला कलाकार होती पहिला, तिच्या आयुष्यावर पिक्चर बनवतो म्हणून परमिशन घेतली. तो भाग राहिला वेगळा आणि त्याच्यामध्ये दाखवलंच वेगळं. तर तिचं चारित्र्य हाणं नाही. आता लोक म्हणणार महिलेच्या बाजूने केस, हो घेतो, त्याच महिलेच्या बाजूने केसेस घेतो ज्यामध्ये मला खरं असं जाणवतो फिलिंग्समध्ये, ज्या महिला माझ्याकडे येतात. आता तुम्ही जेवढेही केसेस सांगितलं सर, सलमानच्या विरोधातली असेल, अमिताभच्या विरोधातली असेल किंवा आता लक्ष्मण उतेकरचा आपला छावा त्या बाबतीत असेल, सर अशाच प्रकरणांना हात घातले की जिथे ऑलरेडी एक फेस व्हॅल्यू आहे.
नाही फेस व्हॅल्यू आहे नाही. मी काय म्हणतोय की ज्या केसेस, त्या केसेस कोणाला माहिती नव्हतं. बच्चनची केस कोणाला माहिती नव्हती, काही नव्हती, मग तो वरती गेलाय ना. अच्छा. नाही पण मग सलमान तर कोणाला माहित नाही, सलमान हे माहितीच की सगळ्यांना. पण कोर्ट ऑर्डर करेल ह्याची गॅरंटी नव्हती ना. हम्म. अकबरुद्दीन ओवैसीच्या विरोधात सुद्धा पुण्यात मीच केस दाखल केली होती. तर तो छोटासा विषय घेणे, दाखल करणे हा भाग वेगळा. तर मला गरज नाही अशा आणि काही दुसरे वकील बघा, मोठं मॅटर आलं तर त्याच्यामध्ये पळून जाणार, वकील दाखल करणार, केसेस घेणार. माझं तसं नाही आहे. नाही, त्या दिवशी सुद्धा मी बोलताना मोजके शब्द आणि क्लिअर बोललो होतो. काय म्हणणं होतं सर त्या दिवशी तुमचं, परत एकदा ऐकायला आवडेल. मी हे सांगितलं होतं की जे काही झालेलं आहे ते म्युच्युअल कन्सेंटने झालेलं आहे, हेच मी सांगितलेलं होतं. तुम्ही अजून एक आरोप केला होता सर त्या महिलेवरती, पीडित महिलेवरती, की तिने आरडाओरडा केला नाही. हां, तो एक आरोप मी केला होता, तो मी केला होता. त्याबद्दल बोललो मी की बाबा तिने आरडाओरडा केला नाहीये. जे सीसीटीव्ही फुटेज वगैरे जे हे तुम्हाला तपास यंत्रणेच जाहीर केलेले हे आहे, तुम्हाला आरोपींनी सांगितलं. हे तपास यंत्रणेसमोरच म्हणजे आहे सीसीटीव्ही फुटेज तुमचं वगैरे आरोपीशी काही बोलणं झालं या संदर्भात? हो, जे पण ते इथं सांगू शकत नाही कारण तो त्याच्या डिफेन्स तसं अधिकारपत्र द्यावं लागतं आरोपींनी. हो, तसं अधिकारपत्र वकीलपत्र आहे ना माझं ऑलरेडी. मी ॲडव्होकेट आहे त्याचा. इवन दो त्याच्या भावाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हे आमचे लॉयर. हो. याशिवाय डॉक्युमेंट आहेतच आमचे. ओके. नाही, मी त्याच मुद्द्यावर येते की तुम्ही म्हणालात की तिने कसलाही विरोध केला नाही, आरडाओरडा केला नाही. हो, तर आमचं जे आहे तिथे असतात आरोपी सर. सर, शिवशाही बसेस जर आपण बघितल्या असतील सगळ्यांनी, तर शिवशाही बसेस ना ब्लॅक ग्लासेस असतात मोस्ट ऑफ दी. आत काय चालले कोणाला दिसत नाही, आणि शक्यतो त्या एअर टाईट म्हणूया किंवा असं एकदम, कारण त्या AC बसेस असतात नॉर्मली. तर मला वाटतंय ज्या तपास अधिकारी होत्या त्या आत जाऊन त्यांनी, कारण जी माहिती आम्हाला मिळाली होती रिसर्च करताना, तर त्यांनी आत जाऊन ओरडून बघायचा प्रयत्न केला, तर बाहेर तो आवाज आला नव्हता. नाही, तो भाग नाही. आता मी तो व्हिडिओ पण उघडून बघितला नाही, ती गोष्ट मी पण बघितली नाही. का? कारण तुम्ही म्हणालात ना. हा, नाही, मी म्हणालो ना, तर मी मॅडमच्या व्हिडिओवर येतो की मी त्या बातम्या बघत नाहीत, मी त्या व्हिडिओ बघत नाहीत. त्याचं कारण काय आहे की माइंडसेट नाही व्हायला पाहिजे. ही केस मी लढताना माइंडसेट कन्सेप्ट होईल म्हणून मी या स्वारगेट रेप केसेसच्या न्यूजेस आणि ते व्हिडिओज बघणं टाळतो. बरं. पण मी पुन्हा त्याच तुमच्या स्टेटमेंटवरती येते सर, की तुम्ही असं म्हणालाय की तिने कसलाही विरोध केला नाही. हो, बोललो. तिने कसलाही विरोध केला नाही. म्हणजे तुमचं अजूनही हे मत आहे की विथ कन्सेंटच जे काही झालंय ते झालंय? नाही, मत म्हणजे जे आम्हाला इन्स्ट्रक्शन आमच्या सो अँड सो आरोपीने आणि आरोपीने हे तुमच्याशी शेअर केलं असं आपण म्हणूया. आरोपीने तुमच्याशी हे सगळं शेअर केलं, सगळं म्हणजे जे नॉर्मल गोष्टी होत्या. मग त्या मुलीनी, म्हणजे नॉर्मली एक असतं बरं का सर, म्हणजे मी एक सामान्य व्यक्ती म्हणून, सामान्य महिला म्हणून बोलते, कदाचित अनेक सामान्य महिलांना सुद्धा वाटत असेल बरोबर की कोणती बाई स्वतःची बदनामी या पद्धतीने करून घेईल. कारण आता ज्या पद्धतीने तुमच्याकडनं स्टेटमेंट्स येत आहेत किंवा ज्या पद्धतीने गाड्याचं पण एक स्टेटमेंट आलं होतं, पण त्याच्यानंतर पोलिसांशी बोलताना, म्हणजे पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. बरोबर. म्हणजे आज वेगळीच बातमी आमच्या समोर आली ज्याच्यामध्ये तो स्वतः पोलिसांचा युनिफॉर्म घालून, त्याचे काही फोटोज आहेत त्याच्या मोबाईलमध्ये, आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय. अशा खूप गोष्टी बाहेर येतील अजूनही. आपण हे घेऊ की कुठली महिला आपली स्वतःची बदनामी करेल. तुमचा हा प्रश्न मला खूप छान वाटतोय. याचं मी उत्तर देतो. असं गृहीत धरा की पुणे शहरात रोज बलात्काराच्या, विनयभंगाच्या, पॉस्कोच्या 100 केसेस दाखल होतात. वर्षामध्ये खूप होतात. किती बलात्काराच्या आरोपींना शिक्षा झाली, फाशी झाली, ते शिक्षा भोगतात, हा प्रश्न आहे. दुसरा, पॉस्को, बलात्कार, विनयभंग अशा बऱ्याच केसेसमध्ये काही महिला स्वतः कोर्टात अफिडेविट देतात की असं काही झालं नाही, आमचं म्युच्युअलमध्ये आहे, आम्हाला केस चालवायची नाही, मिटवायची. असे डेली अफिडेविट्स दाखल होतात, ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्ही विचार करा, तुम्ही कुठल्या महिलेचं बोलले? नाही, पण ज्या पद्धतीने ती मुलगी गेली, ती आली आणि तिने पीडिता म्हणूया आपण तिला, तिने स्वारगेटमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तिने ती तक्रार नोंदवली तिच्या मित्रांनी तिला सांगितल्याप्रमाणे. आणि तिने जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये राधा सगळ्यांनाच माहिती आहे की ती निघाली होती. तिने तिथे स्वारगेटच्या बस स्टँडवर पण 1-2 लोकांना ते सांगायचा प्रयत्न केला. लोकांनी तिला घरी जायचा सल्ला दिला आणि ती गेली. मग तिने मित्राला फोन करून सांगितला, मित्राने तिला पुन्हा वापस यायला सांगितलं, ती पुन्हा परत आली आणि जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दिली. ज्या दिवशी त्याची बाजू मांडली, संध्याकाळी बाहेर आलो, त्यानंतरपासून ह्या ज्या काही बातम्या चालल्या, मी खरं सांगतोय आपल्या समोर की मी एकही बातमी बघितली नाही. कारण काय आहे, एक वकील म्हणून त्याचं माझं माइंड हे क्लिअर राहायला पाहिजे. दुसरं काय म्हणतो मीडिया, काय म्हणतो, ॲट द सेम टाइम तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती नाही. कारण जेव्हा प्रकरण चालेल तेव्हा एक चार्जशीट नावाचा प्रकार येतो. चार्जशीट
हे आजचे व्हिडिओ हे सगळे वेगळे प्रकार असतात. मग चार्जशीटमध्ये ती जी कथा आहे त्या गोष्टीशी निगडीत माझा डिफेन्स तेव्हा चालू होईल. आता सगळा जो तपास चालू आहे तो पोलीस यंत्रणेचा चालू आहे. जेव्हा समजा भविष्यात ही केसमध्ये मी राहील, लढेल नाही लढेल तो पुढचा भाग आहे. परंतु ही केस जर मी लढली तर त्यानंतर जेव्हा चार्जशीट येईल त्या चार्जशीटमध्ये जे काही आलं त्या गोष्टीचा मी प्रत्यक्षात जाऊन पुरावा घेणार. जर तुम्ही मला शिवशाही बसमध्ये मी स्वतः जाऊन ओरडणार, प्रॅक्टिस करणार. म्हणजे मी स्वतः ती कथा, जसं तुम्ही दृश्यम बघितलंय की ते कथा जगून येतात, तर तशाच प्रकारे मला ते सगळं चार्जशीटमध्ये कुठं आलंय, काय आलंय, कसं आहे ते सगळं बघावं लागणार आहे. तर मी तेव्हा माझा डिफेन्स चालू करेन. आता सगळा तपास चालू आहे पोलीस यंत्रणेचा. आता सगळा तपास चालू आहे जे काही हे आहेत ते. आणि पत्रकार बांधवांना सुद्धा मी एक विनंती करतो, म्हणजे बरेच पत्रकार काही असे म्हणजे प्रत्येक नाही, परंतु त्या ताईची रिस्पेक्ट, आबरू सांभाळणं आपलं काम आहे. सर पण तुम्ही तिची ज्या आयडेंटिटी पद्धतीचे जपणं स्टेटमेंट आपलं आलेले आहेत, पण ज्या पद्धतीचे तुमचं माझं स्टेटमेंट आलेले नाही. आहेत, जेव्हा काय असतं कोर्टात मॅटर चालतं म्हणजे सर, पण हे तर मीडिया ट्रायलला बळ दिल्यासारखा प्रकार झाला. नाही नाही, जेव्हा कोर्टात रिमांड आणलं जातं म्हणजे तुम्ही कोर्टासमोर ही बाजू मांडणं व्हेरी ऑब्विस आहे, पण तुम्ही सांगतो, जेव्हा मीडिया समोर या गोष्टी बोलताय तेव्हा मीडिया पत्रकार ट्रायलला बळ लोक दिलं जातंय. नाही नाही, तुमची पत्रकार लोक त्या दिवशी तिथं होती. जेव्हा कोर्टात रिमांड आणतात त्याचं अवलोकन लेखन करायचा अधिकार पत्रकारांना आहे. त्या दिवशी कोर्टात काय घडलं जर आपण डेली बघितलं, आजचा सुद्धा पेपर उघडा, कुठलाही उघडा, एखादं रिमांड आणलं, अशाच्या आरोपीला इतके दिवस पी झालं, असं आणलं, जज हे म्हणले, वकील हे म्हणले, ते त्यांचं काम आहे. तर ते मी फक्त तेवढाच पाठ सांगितलेला आहे. मी हे नाही सांगितलं की हे 2 पेजचं पुरावा आला, 3 पेजचं हे असं आलं, त्याचं हे आलं, हे मी सांगितलंच नाही. तर त्या दिवशी कोर्टात जे मी केलं, मला विचारलं की आज कोर्टात काय घडलं. जेव्हा पत्रकार आले सगळे असे धावत आले आणि अचानक तो पूर्ण लोंढा माझ्या, तुम्ही जर व्हिडिओ बघितला मी त्या दिवशी जो लोंढा, अरे बापरे, म्हणजे विचार करा, मी हॅबिच्युअल असतो तर अरे हा बोला बोला असं हे असतं, परंतु तो लोंढा आला. त्यानंतर मी काय केलं की मला विचारलं आज कोर्टात काय घडलं, तुमच्याच पत्रकारांनी विचारलं आज कोर्टात काय घडलं, तेच मी सांगितलं. मी हे नाही म्हणलं की त्याच्या आयुष्यात मागं काय घडलं, त्यांचा व्यवहार काय झाला, हे असं माझा काही पण संबंध हे नाही. कोर्टातच घडलं होतं का की ते संगनमताने दोघांचं झालंय, हा बलात्कार नाहीच आहे? आज कोर्टात काय घडलं तर मी सांगितलं की मी कोर्टात हे सांगितलं, आज आम्ही कोर्टात हे सांगितलं, सरकार पक्षाने हे सांगितलं, जे आयोग आहे तपास अधिकारी त्यांनी हे सांगितलं, आणि मेहरबान न्यायालयाने 12 मार्चपर्यंत PC दिली, हे मी सांगितलं. सर पण ज्या पद्धतीचे फुटेजेस येत आहेत समोर किंवा ज्या पद्धतीने सोशल प्लॅटफॉर्म्सवरती सगळीकडे जे काही व्हायरल होते त्याच्यामध्ये धडधडीत हेच दिसते की तुम्ही डिरेक्टली त्या महिलेवरती, त्या पीडित महिलेवरतीच तुम्ही आरोप करताय. अशी कुठलीही क्लिप मला ताई तुम्ही दाखवावी की वाजेद खानने दाखवून खूप सारे, म्हणजे तुम्ही आता बोला की ही क्लिप आहे किंवा दाखवू, किंवा तुम्ही पाहिजे तर वेळ घ्या, कट करा, मला दाखवा, सर हे बघा ही क्लिप, तुम्ही असं घ्या की बघा सर तुम्ही हे बोलले, मी नक्कीच मी डेफिनेटली मी कधीही पुढचा पॉडकास्ट करायला वेळ पण द्या, जरूर, वाय नॉट. कारण पण वेगळ्या विषयावर करू, तो या विषयावर नको. नक्की नक्कीच. मगाशीचाच प्रश्न आहे जो मी तुम्हाला म्हणाले की लोकांचा तुमच्यावरती आरोप आहे की प्रसिद्धीसाठीच तुम्ही ही केस घेतली आहे, यावर लोकांना काय उत्तर द्याल? नाही, बिलकुल नाही. कारण काय आहे, मी याच्यापूर्वी पण बऱ्याच केसेस लढल्या आहेत, खूप छान छान केसेस लढल्या आहेत. जरांगे पाटलांच्या जे कार्यकर्ते त्यांच्यावर आरोप ती कोपर्डीची केस, हां ते देतो बऱ्याच मी चांगल्या, म्हणजे पब्लिसिटी, इन्स्टाला माझे फॉलोज बघा, ह्याच्यापूर्वी पण बघा, व्हिडिओज बघा, व्हायरल बघा, जर पब्लिसिटी घ्यायची तर भरपूर मार्ग आहेत. ह्याच केस नाही आहे, मी फक्त एक वकील आहे, माझं पहिल्यापासून हे पॅशन आहे. मी ह्या वकिलीसाठी खूप काही, म्हणजे मी बीड शहराचा राहणार आहे, माझं शहर सोडून मी इथपर्यंत आलेला प्रवास आहे. बापरे. मी हॉटेलमध्ये ॲज अ वेटर म्हणून काम केलं आहे. म्हणजे हा मी पासआउट लवकरच आहे, परंतु माझ्याकडे लायसनला पैसे नव्हते. हा काळा कोट मला एकाने गिफ्ट केला होता. माझा बाप एसटी ड्रायव्हरी करायचा, आईने लोकांचे चिदड्या शिवलेल्या आहेत. तर माझा पैसा हा हेतू नाही आहे. मी 2008 पासून ते 12पर्यंत बघा माझं नाव कुठं ऐकायला मिळेल नाही. 12 नंतर मी सलमान खानच्या केसनंतर मी फॉर्ममध्ये आलो, परंतु मी पब्लिसिटीसाठी कधी काही केलं नाही आहे. मी जे करत गेलो तो मला हे भेटला. तर ते ॲलिगेशन मी, आणि पब्लिसिटी कशी घ्यायची मला तो येतो ना मुळचा. माझे इन्स्टाचे व्हिडिओ बघा, मिलेनियम्समध्ये व्हिडिओ आहेत. तर पब्लिसिटी घेण्यासाठी दुसरेही कारण आहेत, परंतु एखाद्या महिलेच्या आबरूवर हे करण्यासाठी माझ्याकडे हे नाही आहे. या पद्धतीच्या घटना घडतात, बरोबर आहे. या मानसिकतेबद्दल काय बोलाल? बरोबर आहे, अशा घटना घडतात, परंतु अशा घटना जेव्हा घडतात ना तेव्हा खऱ्या महिलांवर अन्याय होतो. काही महिला, मी सगळ्यांचं नाव नाही घेणार, परंतु काही महिला जेव्हा केसेस टाकतात तेव्हा अशा ह्याच्यामधून गांभीर्य निघून जातं. तर अशा घटना घडू नये त्यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. परत अशा घटना जर घडल्या तर त्या आरोपीची बाजू मांडायला सुद्धा वकिलाला फ्रीडम द्यायला पाहिजे. कसाबसारख्या नीच माणसाला वकील मिळू शकतो, याला का नाही. दुसरी गोष्ट, त्या महिलेचीही बाजू यायला पाहिजे. त्याने काय होईल की स्त्री पुरुष समानता ती सेम राहील. नाहीतर काय झालंय, लोक स्वतः मीडिया ट्रायल चालवत आहेत.
म्हणजे लोकांच्या डोक्यात काय, हे बघ ना ते तिकडे गेला, हे बघ हे असं झालंय, आणि ते बघ तू हे खोटी केस घेतली, खरी केस घेतली. अरे मग अशाने काय होईल की वकील लोक ह्या केसेस घेण्याला घाबरतील. काय होतं जेव्हा ज्या दिवशी हे तारीख असते ते असते, लोक शाही टाक, कुठंतरी काहीतरी कर, वकिलाला मार, असं करतात. त्याने काय होतं, वकील लोक पुढे येऊन धजावत नाहीत, कारण त्यांना त्याचं कुटुंब आहे, ते म्हणतात जाऊ दे ना. मग जी आपली न्यायव्यवस्था म्हणते की 100 लोक सुटले तरी चालेल, एका निर्दोषाला शिक्षा नाही व्हायला पाहिजे, तर मी वकील म्हणून ती बाजू मांडतोय. सर या अनुषंगाने पुढे एक मुद्दा आठवला मला. जेव्हा दत्ता गाडेचं CDR चेक केलं गेलं, कॉल रेकॉर्ड चेक केले गेले, तर त्याच्यामध्ये आणि त्या मुलीमध्ये कसलेही कॉल नाही आहेत किंवा असलं कुठलाही काही संबंध नाही आहे, काहीही नाही आहे. आणि म्हणजे राऊंड बॅक ऑफ दी माइंडला असं टक 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 होतंय मला की अरे, जेव्हा तुम्ही म्हणता की संगणमताने एखादा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, तेव्हा ॲटलिस्ट त्यांची बेसिक ओळख पाहिजे ना. बेसिक ओळख नाही आहे, काही नाही आहे. हा तिला ताई ताई म्हणत तिचा विश्वास संपादन करतोय, ताई ताई म्हणत जातोय, ती पण विश्वास ठेवतीये, आणि पुढे म्हणतायत तुमच्या म्हणण्याप्रमाणे की संगणमताने झाली ही गोष्ट. आपण अगोदर सर डायजेस्ट होत नाहीये. मी कुठेही डायजेस्ट करत नाहीये. CDR नावाचा जो प्रकार आहे की CDR, एखाद्याचं मोबाईल रेकॉर्डिंग काढण्यासाठी, त्याला आलेले कॉल काढण्यासाठी, गेलेले कॉल काढण्यासाठी एक विशिष्ट कायदा आहे, विशिष्ट परमिशन, परवानग्या वगैरे वगैरे सो अँड सो आहेत. त्यानंतर तुम्ही जे सांगितलं की हे असं झालंय, ते तसं झालंय, हे मी आता तुमच्याकडून ऐकतोय, कारण मी त्या दिवशी जेव्हा बाजू मांडून आलो त्यानंतरपासून मी कुठलीही न्यूज बघितली नाही, TV लावला नाही. त्या दिवसापासून मी माझं रुटीन काय ठेवलंय की नॉर्मल केसेस हँडल करायच्या, संध्याकाळी जायचं, एखादं छान पुस्तक वाचायचं, कोर्टचं मॅटर असेल तेवढी स्टडी करायची, आणि रोज गॅलरीमध्ये बसून मुलासोबत आणि बायकोसोबत वेळ द्यायचा. म्हणजे काय आहे की मी माझं माइंड कोरं ठेवतोय. कारण मला तुम्ही हेच जे पचत नाहीये, मी प्रामाणिकपणे कबूल कर, मला हे खरंच पचत नाहीये. कारण आपण त्या आरोपीचे वकील आहोत आणि तरी तुम्ही म्हणताय की त्याच्या बाबतीत येणाऱ्या कोणत्याही बातम्या मी वाचत नाही. यस, याला So हे पचतच निगेटिव्ह नाही. यस पचवायला पाहिजे. कारण का की काही लोक निगेटिव्ह थॉट म्हणतात याला. एक वकील, माझी बाजू, माझा खेळ चार्जशीट आल्यावर सुरू होईल. चार्जशीटच महत्त्वाचं असतं. कोर्ट समजा चार्जशीटमध्ये हे बाजूने आल्या तर जज हे म्हणत नाही वकील साहेब ते चार्जशीटचं होतं आणि ते काय झालं, चार्जशीटवरच भाष्य होतं. तर जर चार्जशीटमध्ये हे गोष्टी आल्यात तर 100% मी तुम्हाला उत्तर देईल त्याचं. कारण काय आहे की अजून चार्जशीट येणार, आमच्याही वकिलाशी भेटी गाठी, जेलला होणार, जाणार, भेटणार, आम्ही त्याला बोलणार, मी त्याला विचारणार, ए बाबा हे काय रे, हे काय, हे कसं आहे, हे त्याला पण विचारणार. आणि जेव्हा आत्ता जर मी स्वतः त्या व्हिडिओज बघत बसलो तर माझा माइंड डायव्हर्ट होईल, माझं माइंड चेंज होईल. त्यामुळं मला माझं माइंडसेट कोरच ठेवणं आवश्यक आहे. शेवटचा काही प्रश्न घेऊया सर. म्हणजे अजूनही एक महिला म्हणून मला ते म्हणणं डायजेस्ट होत नाही, मला ते म्हणणं पचत नाही आहे तुमचं की तिने आरडाओरडा केला नाही याचा अर्थ त्याच्यावर बलात्कार झाला नाही. ओके, हां, सो आरडाओरडा झाल्यावरच बलात्कार होतो का किंवा तो सिद्ध होतो का? कारण पीडितेने तिथे सांगितलं आहे तसं की त्यांनी धमकावून तिचा रेप केला आहे. नाही, मी निश्चितच मी बोलून तुम्हाला की मी माइंडसेट एवढा रिलॅक्स ठेवला आहे की कुठलीही न्यूज बघायची नाही. आम्ही सुद्धा, बायकोसुद्धा घरी लावत नाही. का? कारण माझ्या घरी माझं कौटुंबिक वातावरण आहे. इव्हन तो माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आता ती 12 जानेवारी तारीख आहे, ते तारखेचा सर तुम्ही कारण सांगताय, माफ करा मला, तुम्ही कारण सांगताय पण मला ही पळवाट वाटते. आजपर्यंत तर नाहीच पळालो, कधीच नाही पळालो. आता तेच बोलले की हे काय चालू आहे, तर मी काहीच नाही, पळवाट नाहीच काढली. पण मी सांगतो की मी नेहमी माझ्या प्रत्येक केसमध्ये त्या TV वर काय चाललंय ते जर बघितलं, कारण काय असतं, एक उदाहरण तुमच्या समोरच देतो. हा ग्लास समजा चहाचा ग्लास आहे. आता जर तुम्ही माझ्यासमोर कटिंग ठेवली चहाची आणि मी असं बसलो आणि मी आता मीडिया आणि जे निगेटिव्ह कॉमेंट करतात त्यांचं उदाहरण, हा ग्लास किती पिवळा, हे पहिलं वाक्य शुद्ध की हा ग्लास किती पिवळा. मग काय होतं, समोरचे जे बसलेत त्यांचं म्हणणं असतं हा ग्लास किती पिवळा हे बोललेत, काय घाणेरडा वकील आहे, छी याला लाज वाटायला पाहिजे, किती घाण वाक्य बोललायत. मग काही लोकांना वाटतं ग्लास नाही क्लास म्हणला होता. तर अशा प्रकारे ते न्यूजेस चालू आहेत. त्यामुळे ते न्यूजेस नाही बघितलेलंच बरोबर. चहाचा ग्लास घ्या आणि प्या, बाकी तो हा ग्लास आहे का क्लास आहे ते सोडून द्या, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे कुठलीही पळवाट नाही आहे. आणि मला क्लिअर राहायचं आहे, मला तो ग्लास आहे ना चहाचा ग्लास बघायचा आहे, हा ग्लास किती पिवळा बघायचा आहे, कारण त्यामध्ये चहा पिवळाच असतो. त्यामुळं मी ते न्यूजच बघत नाहीत. कोणाचे काही प्रश्न आहेत? पत्रकार आहेत का? हो, सगळे पत्रकार असतात ते. तुम्ही मगाशी ते बोलला की तो पळून नाही गेला, पण ज्या दिवशी तो सापडला, म्हणजे ज्या दिवशी रात्री 12 वाजता तो त्याच्या नातेवाईकांकडे गेले, आणि ती XYZ मला नाही माहिती ती कोण होती, त्याची ऍक्च्युअली नातेवाईक असेल, त्या दिवशी तो तिला बोलला पण की मला याचा खूप पश्चाताप होतोय, मला आत्महत्या करायची. तुम्ही असं कसं बोलता की तो पळून म्हणजे हे नव्हता गेला? तिला ओळखता तुम्ही, त्या बाईला? नाही. तुम्ही तिथं होते? नाही. नाही,
बट ती क्लिप एक व्हायरल होत होती ना सर की असं असं मी आत्ताच बोललो की मी खरं सांगतो, कुठली विश्वास ठेवा, म्हणजे आता मला शपथ घेणं नाही आवडत, परंतु मी ना समजा ती न्यूज लागली कुठली की कट पुढे पुढे कट कट पुढे, त्याचं कारण काय की माइंडसेट मला कोरा ठेवायचा आहे. म्हणजे समजा आता आपण एखादा पिक्चर बघून येतो, आता एखादा वादग्रस्त पिक्चर बघून आलो, आपल्या डोक्यात तेच असतं, नाही हे लोक असेच असतील, ते लोक तसे असतील, किंवा एखादी गोष्ट बघितली तर ती मनावर रूढ होते. त्यामुळं ॲज अ ॲडव्होकेट, मी एक वकील आहे. मी कुठला वकील आहे की मी वकिलांचे टेबल साफ केलेत, मी बिअर बारमध्ये काम केले. ते करत असताना जसं तिथं शिव्या कोण नाही का, ते बेवडे यायचे, शिव्या द्यायचे, हे करायचे, तर मालकाने एक गोष्ट शिकवली होती की त्याच्या शिव्या म्हणजे तुझ्यासाठी बक्षीस, तुझ्यासाठी ते पुरस्कार, ती गोष्ट लक्षात ठेव. मग ते लोक आल्यावर ते त्यांच्या गोष्टी सांगायचे, हे सांगायच्यात, ते डोक्यात नाही घ्यायच्या. तुझं माइंडसेट क्लिअर ठेव. मग मला काय वाटायचं की ओके, मग कुणी काय बोललं, तुझं असं तुझ्या आपलं ओके. आणि हे तर मी पहिल्यापासून कुठली केस लढत असताना जेवढ्या लढल्या, तर मी काय करतो की माइंडसेट क्लिअर ठेवतो. मी फक्त चार्जशीटवर विश्वास ठेवतो. जे काही चार्जशीटमध्ये येणार असेल, जे काही पोलिसांनी दाखल केलं असेल, त्यामध्ये खोटं किती खरं किती हे मी नंतर प्रॅक्टिकली जे असेल ते करणार, माझा अभ्यास करणार आणि मी ते जजसमोर पुढे नेणार. तर बिग बॉसमध्ये तुमची एंट्री होती असं पण कळलं आहे आम्हाला. नक्कीच जाईल मी, जर मला म्हणजे आहे तिथपर्यंत अजून कन्फर्मेशन देऊ शकत नाही, परंतु जर बिग बॉस आला तर मी नक्की जाईल, कारण मला बिग बॉसमध्ये जाणं आवश्यक आहे. कारण मी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर समाजातील याच गोष्टी मला तिथं मांडायच्या आहेत. फक्त तिथे गेल्यावर जे लोक छपरी पद्धतीने बोलतात बसतात, मी ते न करता त्या प्लॅटफॉर्मचा एक योग्य वापर करेल लीगल गोष्टीसाठी. सो दत्ता गाडे या आरोपीचे वकील वाजेद खान सर आज आपल्यासोबत होते. आपण त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. सो टिल देन स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.